मुंबईतील रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावरून राजकारण तापलं असून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवलाय। मुंबईकरांच्या रक्ताचा व्यापार होऊ देणार नाही असा इशारा देत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत। आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की रक्तपेढ्यांचे खासगीकरण म्हणजे सर्वसामान्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे। रक्तदान हे सामाजिक बांधिलकीतून केलं जातं, त्याचं व्यापारीकरण सहन केलं जाणार नाही। हा प्रस्ताव तात्काळ स्थगित न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान या मुद्द्यावर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी स्थानिक शिवसैनिक आणि मुंबईकरांशी संवाद साधलाय, पाहूयात। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। सध्याचा जो विषय आहे तो आहे महानगरपालिकेने जे 4 प्रस्ताव सुधार समितीने जाहीर केलेत त्याच्याबद्दल आहे। मी सध्या आहे समतानगर इथे। माझ्याबरोबर काही उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत व कट्टर मुंबईकर आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घ्या या विषयावरती त्यांचं काय म्हणणं आहे। पहिला जो विषय आहे तो जे मुंबईतील ब्लड बँक आहे त्याचं कुठेतरी खाजगीकरण होतं आहे का। म्हणजे स्वतः योगेश भोईर जे आहेत, जे माजी नगरसेवक आहेत। योगेशजी, काय सांगाल? जो मुद्दा आहे खूपच वेगळा मुद्दा दिसतोय। बघा, सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवू इच्छितो की आता 2 दिवसापूर्वीच म्हणजे सुधार समितीमध्ये असे प्रस्तावित आले होते की महानगरपालिकेचे काही हॉस्पिटलचे खाजगीकरण करा, किंबहुना महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेले रक्तपेढ्या ह्या खाजगी संस्थेला कुठेतरी चालवायला द्या, असे जे प्रस्ताव आले होते त्यापैकी काल मला वाटतं 4 प्रस्ताव परत पाठी गेले। त्याच्यामध्ये मुख्यत्व असा एक प्रस्ताव होता की महानगरपालिकेच्या 6 हॉस्पिटलमध्ये रक्तपेढ्या ज्या आहेत ह्या खाजगी संस्थेला चालवण्यात देण्यासाठी हे प्रस्ताव होता आणि 7 हिल्स हॉस्पिटलचे कामकाजाबद्दल आणि अशा ह्याबद्दल ते प्रस्ताव होता आणि हा शेवटी काल त्यांना मागे घ्यायला लागला किंबहुना स्थगित करायला लागला। आता मला एक गोष्ट विचारायची आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा हे प्रस्ताव जे आणतात त्यांना, की आपण त्या प्रस्तावामध्ये अगर प्रायव्हेट संस्थेला आपण हे वापरायला दिलं किंबहुना त्यांना चालवायला दिलं तर प्रत्येक रक्तपेढीमधून प्रत्येक गरीब माणसांकडनं हे लोक रक्त विकत देणार। माझा त्यांना एकच सवाल आहे, जर तुम्ही रक्त विकत देणार मग तुम्ही लोकांना आव्हान करू नका की रक्त द्या, कारण रक्त घेताना तुम्ही रक्त फुकट घेणार आणि आम्ही पण ह्या भावनेने रक्त देणार की हे रक्त कोणाला ना कोणाला उपयोगी पडणार म्हणून आम्ही रक्त देणार। मी स्वतः 25 वेळा रक्त दिलेलं आहे, पण ही भावना माझी होती की माझं रक्त कोणाला ना कोणाला आहे ना गेलं पाहिजे, कोणाचे प्राण वाचले पाहिजे। हा जो माझा उद्देश आहे, कुठेतरी त्या उद्देशाला किंवा भावनिक ह्याला आहे ना त्याला आहे ना तडा जाणार आणि मग तो आहे ना रक्तदाता जो असेल तो विचार करणार की मी दिलेलं रक्त हे लोक विकतायत, मग मी पण रक्त त्यांना विकत का नाही देऊ। म्हणजे हे जे रक्ताचा जो फ्लो आहे, रक्त देण्याचे जे स्तोत्र आहे, लोक जे स्वतःहून येतात, हे कुठेतरी त्याला खीळ बसेल किंवा कमी होणार आहे। तर ह्या बाबतीमध्ये विचार झालाच पाहिजे। आदरणीय आदित्यजी ठाकरे यांनी हा प्रस्ताव किंवा ह्या मुद्द्यावरती जोरदार काल परवापासून आहे ना त्यांची घणाघात चालूच आहे आणि आमचा सर्व शिवसैनिकांचा, स्थानिक मुंबईकरांचा, सामान्य लोकांचा ह्याला विरोध आहे। आपण प्रत्येक गोष्टीचा टॅक्स घेतात। मला एकच विचारायचं आहे महानगरपालिकेच्या सर्व कमिशनरला आणि बाकीच्या सगळं पदाधिकारी आहेत त्यांना विचारायचं आहे की 81,000 करोडची महानगरपालिकेचा तरतूद आहे। 81,000 करोड, त्याच्यापैकी 7,500 करोड तर आरोग्य विभागाला दिलेले आहेत। तुम्ही असं रक्त प्रायव्हेट संस्थेला दिल्यानंतर त्याच्याकडनं चार्जेस मग 1100, 1600, 2100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त चार्जेस वसूल केले तर असा तुम्हाला महिन्याला कितीचा फायदा होणार आहे? 1-2 करोडचा तुम्हाला फायदा होणार, म्हणजे वर्षाचे तुम्हाला 20 ते 25 करोड रुपये भेटणार, पण तुमच्याकडे 7,500 करोडचा बजेट आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आपली मानली जाते आणि सामान्य माणूस जेव्हा एखाद्या ब्लडची गरज पडते तर रिप्लेसमेंटमध्ये आपण एकमेकांमध्ये ब्लड देऊ शकतो, ते कुठेतरी बंद होईल असं वाटतं का? बरोबर आहे। आता कसं आहे, महानगरपालिकेमध्ये खूप वेळेला असं होतं की रक्ताचा तुटवडा होतो आणि अशा वेळेला महानगरपालिकेचे जे रक्तपेढीचे आमचे अधिकारी आहेत ते रिप्लेसमेंट म्हणून त्यांना सांगतात की बाबा आम्ही रक्त मागवतो पण एक रिप्लेसमेंट, ही एक भावना आम्हाला समजते की बाबा रिप्लेसमध्ये तुम्ही रक्त द्या। पण तुम्ही विकत घ्यायचं झालं तर एक मला फक्त सांगायचं, तुम्ही एका 350 ml रक्ताचा विचार नका करू किंवा एका बॉटलचा विचार करू नका। कोणाचं ऑपरेशन असेल तर कमीत कमी 3 ते 4 बॉटल त्याला रक्त चढवायला लागतं, कारण ऑपरेशन करतेवेळी रक्त हे त्याचं आहे ना ऑपरेशनमध्ये निघून जाण्याची शक्यता असते आणि म्हणून परत त्याला चढवण्यासाठी
तीन ते 4 बॉटल लागतात. आता गरीब माणूस 5 ते 7 हजार रुपये फक्त रक्तासाठी त्याला द्यायचे. आज श्रीमंत असता तर मोठ्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले असते, पण महानगरपालिकेच्या अगर हॉस्पिटलमध्ये येतात तर सामान्य वर्ग किंवा गरीब लोक येतात आणि त्यांच्याकडनं पण ह्या रक्ताचे पैसे घेणार. उद्या ऑक्सिजनसाठी ICU NICU किंवा तुम्ही व्हेंटिलेटरसाठी पण सगळे चार्जेस कराल आणि ह्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्याचं मी उदाहरण तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेचं भगवती रुग्णालय हे पण खाजगीकरणाचं चालू होतं. शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी आदरणीय विनोदजी घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आंदोलन केले आणि ते शेवटी स्थगित करण्यात आलं. म्हणजे महानगरपालिका प्रत्येक गोष्ट अगर ही संस्थेला विकत द्यायला लागली तर लोकांना शेवटी ते लोक चार्जेस हे करणार आणि हा भुर्दंड शेवटी लोकांना अंगावरती पडणार. तर माझा ह्या सगळ्या गोष्टीला विरोध असेल. माझ्याबरोबर काही स्थानिक शिवसैनिक आहेत, स्थानिक महिलाही आहेत. मोरे मॅडम काय सांगाल? एक खूपच तुम्हाला वाटतं, काय वाटतं ह्याबद्दल जे काही प्रकरण आहे? हे बघा, आता TB पण कोणाला किती जणांना TB वगैरे झालेली आहे. त्या औषधं पण त्या हॉस्पिटलला नाही. ते आमच्या इथे हॉस्पिटल आहे इथे महानगरपालिकेत, तिथे औषधं पण नाही आहेत, गोळ्या पण नाही, काहीच नाही आहेत. अक्षरशः माणसं मेली गेली आहेत. कारण एवढं कठीण परिस्थिती आली आहे ना. आधी त्याने हे प्रश्न हे केलं आहे ना, ते अत्यंत चांगलं आहे. कारण हे काहीतरी पुढे असं हे घडलंच पाहिजे, काहीतरी ह्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे. अजूनही काही महिला वर्ग आहेत, काही काय सांगाल? TBचाच नाही हा प्रकार, म्हणजे हा TBचा एक विषय नाही आहे. अनेक विषय आहेत की जे गरीब लोक महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची सुविधा घेतात. कोणाला हे झालं, डायबिटीस असतं, हे असतं, ते असतं. औषधं बी वेळेच्या वेळे मिळत नाही. आता गेल्या आठवड्यामध्ये न्यूजमध्ये असं दाखवलं, जो त्यांचा मोठा CM आहे, जो TBची औषधं पुरवतो, ते त्यांच्याकडे ती औषधं आलेली आहेत, पण ते हॉस्पिटलपर्यंत पोचवत नाही आहेत. का पोचवत नाही आहेत? की त्याच्यावरती त्यांना ते पैसे कमवायचे आहेत. जो डॉक्टर आहे, तो डॉक्टरने अशी तुमची रिपोर्टरवाल्यांना देऊन आव्हान केलं की आम्हाला हे लोक जे मेन जे आहेत त्याच्यावरती जे पदाधिकारी आहेत हॉस्पिटलमधले, ते लोक आमच्या हॉस्पिटलला ही औषधं पोचवत नाहीत. आज बहुतेक जण TBचे रुग्णालय एवढे आजारी आहेत, त्यांना वेळच्या वेळ औषधं मिळत नसल्यामुळे ते एकदम खचून गेलेले आहेत. आणि पाहू शकतो की जे BMCचा जो कारभार आहे त्याच्यावरती ते विरोध दिसतंय. काही स्थानिक शिवसैनिक आहेत जे गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये आहेत. दादा काय सांगाल तुम्ही? बघा, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण मानतो. ज्या वेळेला मुंबईवर संकट येतं तेव्हा सामान्य मुंबईकर उत्स्फूर्तपणे रक्तदान करायला निघतो. इतकं की प्रशासनाला आवाहन करावं लागतं की आता रक्त बस झालं म्हणून. गेली 30 वर्ष आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची आरोग्यसेवा अत्यंत उत्तमपणे शिवसेनेने सांभाळलेली आहे. पण आता सध्या काय झालं आहे, व्यापारी हे सत्ताधीश बनलेले आहेत आणि या सत्ताधीशांनी, ह्या व्यापाऱ्यांनी सामान्य मुंबईकरांच्या रक्ताचा व्यापार करायचा ठरवलेला आहे. आमचे युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी अतिशय योग्य रीतीने हा प्रश्न हाताळलेला आहे. त्यांचा विरोध आहे, म्हणजे सामान्य मुंबईकरांचा ह्या व्यापाराला विरोध आहे. आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य शिवसैनिक हा सामान्य मुंबईकरांच्या रक्ताचा व्यापार कदापि होऊ देणार नाही आणि आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. अजूनही काही स्थानिक लोक आहेत, जर काय सांगाल? आता आपण बघतो आहे की संपूर्ण भारतामध्ये एक उद्योगपतींचं राज्य आहे की काय असं वाटायला लागलं आहे. आणि त्यामध्ये नवनिर्वाचित मुंबई महानगरपालिकेची सत्ता बदल झालेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जी सत्तेवर आलेले आहेत, त्यांनी आज जो काय हे ब्लड केंद्राचं जे आपण जे रक्तदान जे करतो आणि त्याचं जे काय खाजगीकरण करायचा प्रयत्न चाललेला आहे, त्यांचा जो धोरण राबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तो एक सामान्य माणसाला आणि गरीब लोकांना एक खूप त्रासदायक आणि खर्चिक बाब पडणार आहे. अगोदरच संपूर्ण भारतामध्ये महागाई खूप वाढलेली आहे आणि त्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने जर तुम्ही विचार कराल तर मुंबईसारख्या ठिकाणी आज जे गरजू आणि सामान्य लोक आहेत त्यांना आत्तापर्यंत फुकटमध्ये ब्लडच्या पिशव्या वगैरे मिळायच्या. पण आता हे धोरण राबवल्यामुळे काय होणार आहे की कुठलीही खाजगी संस्था आली की ती प्रॉफिट मेकिंग संस्था असणार. कुठल्याही खाजगी संस्थेचा उद्देशच हा असतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नफा कसा मिळेल. आणि अशा संस्थांना दिल्यामुळे काय होणार आहे की साहजिकच त्या संस्था असणार आहेत, त्या ज्या गरजू लोकांना लागणार आहे त्यांच्याकडून पैशाची आकारणी केली जाणार आहे आणि तो एक्स्ट्रा भूर्दंड हा त्या संपूर्ण गरीब लोकांवरती पडणार आहे. तर ह्या बाबतीमध्ये जसं आमचे पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे यांनी जो खरोखर ह्या बाबतीमध्ये जे धोरण सांगितलं आहे की
की ही संपूर्णतः चुकीचं आहे हा, आणि सामान्य जनतेला हा परिणामकारक आणि पीडादायक आहे. हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं आणि महानगरपालिकेमध्ये आलेल्या सत्ताधाऱ्यांचं हा जो काय धोरण आहे हाणून पाडायलाच पाहिजे. आमचे स्थानिक माजी नगरसेवक माननीय श्री योगेशदादा भोईर यांनीसुद्धा अतिशय चांगले मोलाचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीशी आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली राहून अजूनही काही स्थानिक लोक आहेत. दादा काय सांगाल तुम्ही, आज जे ब्लडचं खाजगीकरण चाललंय, आपण पाहतो की ब्लड आपण जेव्हा स्टोअर करतो, जेव्हा युद्ध परिस्थिती होते तेव्हाही ते ब्लड ते जातात. अशा प्रकारे खाजगीकरण झालं काय होणार? आत्ता 2-4 दिवसापूर्वी हे जे सरकार आहे त्याने एक प्रस्ताव मांडला होता आणि हे जे ब्लड पेशी आहेत, ब्लड बँका आहेत, हे खाजगीकरणाचा विषय काढलेला आहे. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये ही जी मुंबईमध्ये जी शिवसेना आहे आणि 25-30 वर्ष झाले शिवसेनेने हे तिथे सत्ता स्थापन केली, इथे गोरगरिबांच्यासाठीच केले आहे. आता मला वाटतं आहे की कमीत कमी कुठल्याही BMC हॉस्पिटलमध्ये 80 ते 90% गोरगरीबच ह्याचा उपचार घेतात. आणि अशा वेळेस जर तुम्ही ब्लड डोनेट हे जर तुम्ही खाजगीकरण करून जर ठेवलं तर उद्या त्या गोरगरिबांच्यासाठी लागणारा जो पैसा किंवा ब्लड हे त्यांना अशक्य होणार आहे. आणि आता ब्लडच नाही तर म्हणते प्रत्येक गोष्ट हे खाजगी करणार आहे. आता हे जे सरकार आहे ह्यांनी काय आता त्यांच्याकडे आता सध्या भीक लागलेली आहे. आता कुठून ना कुठून तर पैसा जमा करायचा. सध्याचा बघा तुम्ही आता पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत, प्रत्येक महागाई वाढली. आता ते महागाई झाली जातात, आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा तर त्यांनी ते चार्ज लावलेला आहे ब्लडचं हे खाजगीकरण करण्याचं. म्हणजे अशा पद्धतीनं जर त्यांनी असं प्रत्येक गोष्ट खाजगी करण्याचा विचार त्यांचा आहे. आणि ह्या तुम्ही याचा विरोध करता आणि ह्या खाजगीकरणाला आमच्या सर्व शिवसैनिकांचा विरोध आहे. अजूनही काही स्थानिक महिला आहेत, ताई काय सांगाल तुम्ही? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेची कोरोना काळामध्ये फार सुंदर सगळी आरोग्य व्यवस्था अद्ययावत केली होती, फारच सुंदर केलेली होती. तर त्या सगळ्यावरती आता हे पाणी फेरायचं काम चालू आहे. गरीब लोक आहेत ज्यांना मागे मी ऐकलं होतं की त्यांना वॅक्सिन्स पण मिळत नव्हते जनावरं चावली तर. जे गरीब कामगार मजूर किंवा असं घरकामं करणारी लोक असतात त्यांना तरी औषधं बाहेरून आणायला लावतात आणि ती एवढी महाग असतात की त्यांना ती परवडत नाही आहेत. त्याच्यातून त्यांचे जीव पण जातात. ही फार परिस्थिती आताच अशी आहे. नुसतं रक्ताचंच नाही आहे तर बाकीच्या बाबतीत पण असंच चालू आहे. हे फार चुकीचं आहे आणि ह्याचा आम्ही सर्वजण याचा फार विरोध करतो. अजूनही काही स्थानिक महिला हा ताई काय सांगा? मी काय बोलते, नेहमी गरिबांनीच बळी द्यायचं काय गरिबा. अदानीकडे एवढा पैसा आहे, अंबानीकडे एवढा पैसा आहे, त्यांच्याकडे जर तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर त्यांच्याकडून तुम्ही मागा ना. तुम्ही प्रत्येक वेळेला गरिबांना तुम्ही का चुलीवरती चढवता? आता गरिबांकडे रक्त द्यायला त्यांना खायला तरी पाहिजे. आज खाणं पिणं सगळं तुम्ही महागाई वाढवून ठेवले, ते खाणार तर रक्त वाढणार ना. जर रक्तच नाही अंगात शरीरात तर तुम्हाला दान कुठून करणार? हा पण मुद्दा आहे ना. तुम्ही महागाई कमी करा, तुम्ही पेट्रोलचे दर कमी करा, तुम्ही मेट्रोचं तिकीट एवढं महागाई केले त्याच्यावरती लक्ष नाही तुमचं. फक्त रक्तदान करा. रक्तदान कसं करायचं तुम्ही या महागाई जेवढं थोड्या कमी करा, मग आम्ही रक्तदान करायला तयार आहोत. अजूनही काही स्थानिक महिला त्यांच्याशी जाणून घ्या. ताई काय सांगाल? आजकालचं जे हे लोक भाजपचं जे सरकार आहे ना ते एकदम बेस्तिस्त आहे. म्हणजे आरोग्य समितीमध्ये ते एकदम बेकार आहे. कारण का गरीब लोक जी असतात ती गरीब लोक सरकारी हॉस्पिटलमध्येच जातात. आज सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले, सोनोग्राफी म्हणा, एक्सरे म्हणा, त्याच्यासाठी लाईन लावा, आज नका उद्या या परवा या, त्याच्यामध्ये तो गरीब अर्धा असंच मरून जातो. कारण का त्याला खाजगीशिवाय पर्याय नसतो. ह्या लोकांना तेच करायचं की गरीब लोकांना पहिलं मारायचं आहे. ह्या लोकांना गरीब लोक नको बोलतात ना, गरीब जनता, त्यांना फक्त मतासाठी गरीब जनता पाहिजे, आरोग्यासाठी नको आहे. आज ती लोक 4 लाख 5 लाखाचा विमा बोलतात, पण त्या विम्यावरती कुठलं ऑपरेशन कुठलं काय होतं कुणाला धातला एक झाला तर मोदी सरकार येऊन लगेच सांगतो की हे केलं ते केलं. अरे काय केलं तुम्ही आरोग्यासाठी? काय लोकांसाठी करत नाहीत. आज हा रक्ताचा विषय जो आहे, आम्ही स्वतः रक्तदान करतो, आमचं रक्त गरिबांसाठी, आम्ही गरीब लोक देतो, आम्ही झोपडपट्टीतले लोक आहात, पण ते गरिबांकडे रक्त जातच नाही. ते लोक तुम्ही प्रायव्हेटमध्ये करून पैसे कमवण्यासाठी ही BMC महानगरपालिका जी आहे ही फक्त पैसे कमवणार, स्वतःचं घर भरण्यासाठी आहे. गरिबांसाठी ही आजची दुनिया नाही आहे त्यांची. अजूनही काही स्थानिक लोक आहेत, दादा काय सांगाल? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम ह्या सरकारचं खूप खूप अभिनंदन की आम्हा सर्वसामान्य नागरिकांचे तुम्ही अक्षरशः 12 वाजवले आहात. म्हणजे किती सहन करायचं नागरिकांनी आणि कितपर्यंत. 2 दिवसापूर्वी कालच एक न्यूज आलेली की सिद्धिविनायक मंदिर हे नवीन बनवणार आहेत. आता काय गरज आहे एवढा खर्च करायचा? देव येऊन सांगतो आहे की बाबा आमचं मंदिर बांधा, हे करा. अहो ते पैसा तुम्ही या शिक्षणासाठी वापरा, आरोग्यासाठी वापरा.
मग हे विषयच येणार नाहीत. रक्तदानाचं खाजगीकरण करायचं. तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या ना. तुम्हाला मंदिरच बांधायची आहेत, हेच करायचं आहे, मग काय तुम्हीच ठरवलंच आहे की जनतेला शिकायला नाही द्यायचं आणि किंवा त्यांना चांगलं आरोग्य द्यायचं नाही, जेणेकरून लोक आम्हाला प्रश्नच विचारणार नाहीत. हेच चालू आहे सध्या या सरकारचं. आपण एक प्रकारे पाहू शकतो की ती सर्वच स्थानिक लोक आहेत, ह्यांचा ह्या गोष्टीवरती विरोध आणि कुठेतरी हा प्रस्ताव जो आहे तो विरोध करून शिवसैनिकांनी तरी पण मी एक शेवटचा प्रश्न योगेश बुलात सांगतो. योगेशजी, काय सांगाल, अगर समजा हा प्रस्ताव पुढे स्थगित नाही झाला, पुढची कारवाई काय असेल? बघा, देशामध्ये आता असं चाललेलं आहे, देशामध्ये, राज्यामध्ये, किंबहुना आता मुंबईमध्ये, की फक्त देवाचं नाव घ्यायचं, प्रभू श्रीराम नाव घ्यायचं, देवाची नावं घ्यायची आणि पोट भरायचं, बस एवढंच चाललेलं आहे. विकास, एज्युकेशन, आरोग्य ह्याच्यावरती सर्व दुर्लक्ष. आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी, कार्यालय प्रमुखांनी सांगितलं की सिद्धिविनायक ट्रस्टसाठी 500 करोडचा आहे ना महानगरपालिका त्यांना निधी देणार आहे. आता प्रश्न असा आहे की सिद्धिविनायक ट्रस्ट स्वतः, म्हणजे मी गेली आहे ना 15 वर्ष सिद्धिविनायक ट्रस्टकडनं काही गरीब लोकांना आहे ना तिकडनं आहे ना अनुदान देण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी आम्ही यांना रेफरन्स लेटर देऊन त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे एवढी गडगंज संपत्तीवाली ही ट्रस्ट आहे, त्याला पण 500 करोड रुपये देण्याची आवश्यकता कशी बसली? आम्ही सगळे हिंदू आहेत, सर्व देवाला मानणारे आहेत, देवाची पूजा अर्चा करणारे आहेत, आमच्या घरामध्ये सर्व देवदेवतांचे सगळ्यांचे प्रतिमा आहेत, परंतु हेच फक्त हे करायचं आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं. एके ठिकाणी तुम्ही 500 करोड देतात आणि एके ठिकाणी तुम्ही खाजगीकरण करून तिकडनं तुम्हाला कसं रेव्हेन्यू किंवा तिकडनं कसं पैसा येईल हे सगळं बघत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं कुठेतरी चुकत आहेत सरकारच्या. ते लक्ष दिलं पाहिजे. दोनच गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजेत, एक तर एज्युकेशन, मुलांचं शिक्षण, आणि दुसरं आरोग्य व्यवस्था. ह्याला अगर तुम्ही मजबूत केलं तर आपला माणूस हा मजबूत होणार. नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा भरडला जाईल. अजून अतिरिक्त कर, अजून अतिरिक्त टॅक्स ह्याच्यामध्ये आहे ना तो अजून दबला जाईल. गरीब हा गरीबच राहणार, तो वरती येणारच नाही. तर मला या गोष्टीचा आक्षेप आहे. हा तर एक प्रस्ताव आहेत, बाकीचे तिन्ही प्रस्ताव हे पण नामंजूर झाले पाहिजेत. अगर नाही झालं तर मी आमच्या वतीने, आमच्या शाखेच्या वतीने जेवढं होईल, जेवढं म्हणजे पक्षप्रमुखांचे जे आमचे आदेश असतील त्या आदेशानुसार आम्ही रस्त्यावरती उतरलं. त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. कारण सामान्य व्यक्तीचा, सामान्य लोकांचा हा प्रश्न आहे. तर सामान्य संपूर्ण मुंबईचे सामान्य लोक हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय हे राहणार नाही, हे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळू इच्छितो. आपण इथे पाहू शकतो की येणाऱ्या काळात अगर हा प्रस्ताव स्थगित केला नाही तर एक मोठं जन आंदोलन शिवसेनेपर्यंत उभारण्यात येईल. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया. हिंदुत्व सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय शिवाजी.